जलगांव में इन दिनों सियासी पारा चढ़ा हुआ है। मुद्दा है आदिवासियों के घरों पर नगर निगम की अतिक्रमण की कार्रवाई। लेकिन अब यह लड़ाई सिर्फ कानूनी नहीं बल्कि तू में और खुली चुनौती तक पहुंच गई है। बीजेपी की महापौर दीपमाला काले और राष्ट्रवादी अजित पवार गुट की नेता प्रतिभा शिंदे आमने सामने है। आदिवासियों के समर्थन में उतरी प्रतिभा शिंदे ने सीधे महापौर पर निशाना साधा है। उन्होंने तीखे शब्दों में चुनौती देते हुए कहा है कि दूसरों के घरों पर बुलडोजर चलाने से पहले महापौर दीपमाला काले खुद के होटल और स्कूलों के नियम बाह्य अतिक्रमण को हटाए। शिंदे का आरोप है कि प्रशासन गरीबों पर कार्रवाई कर रहा है, जबकि रसूखदारों के अवैध निर्माणों को नजरअंदाज किया जा रहा है। वहीं इन आरोपों पर महापौर दीपमाला काले ने भी चुप्पी तोड़ी है और कड़ा पलटवार किया है। उन्होंने प्रतिभा शिंदे की चुनौती को स्वीकार करते हुए कहा, मेरा सारा निर्माण नियमों के अनुसार है। अगर प्रतिभा शिंदे यह साबित कर दे कि मेरे होटल या स्कूल में कहीं भी अतिक्रमण हुआ है तो मैं किसी भी कार्रवाई का सामना करने के लिए तैयार हूँ। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जळगाव। आम्हाला असं वाटतं की या जळगाव शहराच्या महापौर ज्या आहेत त्या सगळीकडचंच अतिक्रमण काढून शहर स्वच्छ करायचा त्यांचा चंग आहे, त्याचं अभिनंदन करूया ना आपण। पण मग आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही छोट्या यांना का पकडता, छोट्या माशांना का पकडता तुम्ही? त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे। तिकडे त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात, तर ते अतिक्रमण काढा। काशीनाथच्या हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, ते शाळा कशावर बांधलेल्या आहेत? शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी त्या कशावर बांधलेल्या आहेत? मग त्याही जरा व्हॅकेट करा। पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा। हे गरीब तर राहण्यासाठी छप्पर नाही म्हणून राहतात आणि तुम्ही पैसे कमवण्यासाठी करतात, तर त्याचं जरा तुम्ही उत्तर द्या असं आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। आम्ही विचारलं आता त्यांना, ते म्हटले 2च दिवस झाली तक्रार संबंधित अधिकारी, त्यामुळे आम्हाला अजून 2 दिवस द्या। मंगळवारपर्यंत नाही दिली तर आम्ही पुन्हा येऊ यांच्याकडे। आम्ही याच्याकडे आयुक्तांकडे ती तक्रार दाखल केलेली आहे, कारण तेच त्यांच्याशीच आपण प्रशासन म्हणून त्यांच्याकडेच दाखल करतो आणि त्यांनी नाही उत्तर दिलं तर मी उपोषणाला बसेल आणि मागेल त्याचं उत्तर। पण ते उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही। दुसरी तक्रारही दाखल करणारे शाळांच्या बद्दलची। त्यामुळे महापौरांनी स्वतः आधी करेज दाखवलं पाहिजे की हो, मी माझ्याकडे जर माझ्या इथे चुकीचं असेल तर, आणि ते त्यांनी केलं तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेल। हजारो लोक जमवून जाहीर सत्कार। हो, माझं त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी स्वतःच्या शाळा असतील तर त्याच्याबद्दलचं करावं। त्यांनी त्यांच्या हॉटेल इम्पेरियामध्ये जर चुकीचं चालत असेल, कशाच्या नावावर परवानगी घेतली आणि दुसरं ते चालवत असतील तर ते त्यांनी काढावं। त्यांनी काशीनाथमधलं अतिक्रमण काढावं आणि मग दुसऱ्यांना बोलावं। हे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे। महापौर म्हणून मी जेव्हापासून आले तर स्वच्छता खरंच मी करत आहेत, पण ते जे हॉटेल्सचा आणि याचा शाळेचा विषय केला आहे तर मला काही वाटतं हॉटेल्स म्हणजे ही माझी आधीपासून त्याचा व्यवसाय आहे। तुम्ही बघितलं तर गेल्या माझ्या माहेरापासून आमचा हॉटेल हा व्यवसाय आहे आणि आम्ही हा चांगल्या योग्य रीतीने करत आहोत। त्यामुळे इतके वर्ष झाले हॉटेल चालवणे ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि शाळा पण आहे, तर ते म्हणजे अतिक्रमण याच्या संदर्भात बोलले असतील तर मी हे आयुक्तांना आदेश करते की खरंच त्यांनी ते तपासावं। आयुक्तांनी हे तपासावं की ते आमचं अतिक्रमण आहे, हा त्यांचा विषय आहे। त्यांनी आयुक्तांना सांगायला पाहिजे की ते अतिक्रमण आहे, तपासून त्याची कारवाई करण्यात यावी। एवढंच मी उत्तर प्रतिभाताईंना देते। प्रतिभाताई शिंदेने जे सांगितलंय की ते हॉटेल माझ्या पतीच्या नावावर आहे, तर मी पहिले प्रतिभाताई शिंदेंना हे सांगू इच्छिते, ते हॉटेल माझ्या नावावर आहे, माझ्या पतिदेवाच्या नावावर नाही आहे आणि हॉटेल माझ्या नावावर आहे, पण ते अतिक्रमण नाही आहे। ते त्यांनी, मी जसं तुम्हाला सांगितलं की ही कारवाई आयुक्तांची आहे की त्यांनी ती कारवाई करावी की खरंच ते अतिक्रमण आहे का, आणि असेल तर त्याचं रीतसर त्यांनी योग्य ते कारवाई करावी। आणि जे शाळा आहे ते शाळा पण त्यांनी तपासाव्या की ते खरंच अतिक्रमण आहे का। मी पुन्हा तेच सांगते की जे हॉटेलचं ते म्हणतात आहे ते त्यांनी आयुक्त साहेबांना कंप्लेंट केली आहे। त्या आयुक्त साहेबांनी ते पेपर्स वर्क असेल, पेपरवर काहीतरी वर्क आपण करतो किंवा तिथे ती नोंद असते, तर आयुक्तांनी ही कारवाई करून पेपर्स काढून ते तपासावं की खरंच तिच्यावर काय आहे आणि त्याच्यावर रीतसर कारवाई करावी। की मला ठाम माहिती आहे की ते अतिक्रमण नाहीये। म्हणजे जेव्हा आम्ही आता गेल्या काही वर्षापासून आम्ही व्यवसाय करत नाही आहोत आणि तिची जागा आहे ती माझ्या माहेराची जागा आहे, काशीनाथ लॉज आहे ती माझ्या, आणि त्यांनी काशीनाथ लॉजचं म्हणजे
पुढची बाजू आहे आणि ही आमची मागची बाजू ही माझ्या माहेराकडनं आम्ही ती विकत घेतलेली होती आणि तिथे हे आमचं इम्पेरिया 2014ला आम्ही ते बांधलेलं होतं. त्यामुळे मला खात्री आहे की ते अतिक्रमण हे नाहीये आणि ते जे बेसमेंटचं कारवाई करतायत ते पण अतिक्रमण नाहीये. त्याचं फुल्ली पेपरवर्क झालेलं आहे. तर ते आयुक्तांना कडनं ती कारवाई त्यांनी तपासावं, नंतर ते असेल तर त्याची कारवाई करावी. आणि मला असं वाटतं, मला 6.5 लाख जनतेने, जळगाव जनतेने इथे बसवलेलं आहोत आणि ती जे सिरसोलीची जागा ते म्हणत आहात की आमचा काहीतरी तिच्यावर काही हा आहे की आमचं काही तिच्यावर पुढे जाऊन आम्हाला काही तिथे आणायचं आहे. तर असं काहीच नाहीये. माझी तिथे आजूबाजूला जागा पण नाहीये, मी तिथे काही बनवणार पण नाहीये आणि माझं तिथे घरही नाहीये. त्यामुळे मला त्या जागेमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त इतकं आहे की मला माझ्या नेत्यांनी आणि जळगावच्या विकासासाठी लोकांनी इथे बसवलेलं आहे. त्यामुळे आमच्या जागेवर असं अतिक्रमण असेल तर ते नक्की निघेलच. ते अतिक्रमण अतिक्रमण म्हणजे मी प्रतिभाताईंना उलट सांगते की त्यांनी सिद्ध करावं की ते जे लोक तिथे राहतात ते बेकायदेशीर नाहीये. उलट त्यांनी ते सिद्ध केलं की ते बेकायदेशीर रीतीने नाही राहतात, तर मी त्यांना मदत करेल ते त्यांना घर देण्यासाठी. पण ते तिथे बेकायदेशीर रीतीने राहत आहे आणि 2000 ते GR आहे 2011च्या पुढील शासनाच्या म्हणजे 2011 पर्यंत शासनाच्या जागेसाठी तो GR होता. ते नंतरची ते त्या GR लागू होतच नाही आणि पहिले तुम्ही बघितलं तर ही महापालिकेची जागा आहे, शासनाची जागा नाहीये. तिथे पण तो GR फेल होतो. त्यामुळे हे अतिक्रमणच आहे आणि हे नक्की त्याच्यावर कारवाई होणारच आहे. 5,000 रुपये घेतल्याचं मी सांगितलेलं होतं, पण ते मला वाटतं माझ्यापेक्षा आयुक्त सरांनी आणि पोलीस डिपार्टमेंटनेच त्याचा फॉलोअप घ्यायचा की कोणी ते केलेलं आहे आणि काय. मला फक्त हे एक ऐकू आलं होतं की 5,000 रुपीज घेऊन ते तिथे ते राहिला, ते अस्तित्वात लोक आलेले आहे. पण ते माझं काम नाही. माझं काम आहे, माझ्या महापालिकेची जागा आहे, तिच्यावर कोणी अतिक्रमण केलंय ते मला खाली करायची आहे. आणि प्रतिभाताई जे म्हणत आहात की ते सिद्ध करतील, तर मी त्यांना सांगते ना, करा सिद्ध. आयुक्तांना द्या, तुम्ही लेटर दिलेलं आहे, आयुक्त साहेब आता पुढची कारवाई करतील आणि अगर खरंच ते अतिक्रमण असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मी पण प्रतिभाताईंना याच्यावर मी पण उत्तर देऊ शकते की अगर तुम्ही महायुतीचे घटक आहात तर आज तुम्ही शासनाकडे न जाता आपल्या नेत्यांकडेच जाऊन त्याची चर्चा केली गेली पाहिजे होती. तर मला असं वाटतं की महायुतीचे घटक आहात तर आपण तुम्ही गिरीश भाऊंकडे किंवा गुलाब भाऊंकडे जाऊन त्याची चर्चा केली गेली पाहिजे होती. असं नाही वाटत का कुठेतरी या विषयावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे? मला मी सुरू आहे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असेल, भाजप असेल. असं काहीच नाही. मी महापौर म्हणून आज बघितलं तर मी एक महायुतीमुळे मी इथे बसलेली आहे, ते खरं आहे. पण महापौर म्हणून माझी एक जबाबदारी आहे. जे 6.5 लोकांना मी प्रतिनिधित्व इथे करत आहेत आणि आमच्या जागेवर कोणी अतिक्रमण करेल. खूप मोठी जागा आहे, तुम्ही बघाल तर खूप म्हणजे 13 कोटीची ती आज जागा आहे. तुम्ही त्याचं प्राईस काढाल तर, आणि त्या जागेवर खूप आपण काहीतरी करू शकतो. असंच फक्त कोणी अतिक्रमण करेल आणि आज यांना अगर आपण ती जागा दिली तर उद्या परत कोणीतरी दुसऱ्या जागेवर येईल आणि पुन्हा अतिक्रमण करतील. असंच आपण आपल्या जागा कोणाला देऊ नाही शकत. ही महापालिकेची जागा आहे. 6.5 लोकांचं मी नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की मी काही चुकीचं करत आहे. अतिक्रमण आहे ते निघणारच आहे.